प्रदूषण नियंत्रणासाठी दिवाळीमध्ये रात्री फक्त 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवा असं आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आले। हवा आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी असे निर्देश देण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया कंपनीने आपल्या धोरणांमध्ये बदल केलाय। त्यानुसार वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली। देशातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जनगणना 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण होणं अपेक्षित असून महिलांसाठी राखीव जागांची अंमलबजावणी देखील केली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। पुढील वर्षी केंद्र सरकार जनगणना करणार असल्याची माहिती मिळते। दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते। आधी 2021 साली जनगणना होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती। राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला। अवकाळी पावसामुळे 15 जिल्ह्यातील 19 लाख हेक्टरवरील पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं। कोल्हापूर अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा कोल्हापूर विमानतळावरून सुरू करण्यात आलेली आहे। पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल झालं। सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशी 4 दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे। वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीवेळी संपूर्ण टर्मिनसवर तिकीट तपासणी दर्जाचे 3 कर्मचारी आणि आरपीएफचे केवळ 11 जवान कामावर हजर होते अशी माहिती आता समोर येते। त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले। फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते। देशात दरवर्षी सुमारे 5,000 लोकांची दृष्टी जाते। विविध फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आता एक मोठी बातमी। बारामतीच्या कन्हेरीमध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। महाविकास आघाडीनं बारामतीमधून युगेंद्र पवार यांना संधी देऊन अजित पवारांविरोधात त्यांच्या सख्या पुतण्याला उभं केलंय। त्यामुळे राज्यात पुन्हा काका आणि पुतण्यामधील लढत पाहायला मिळेल। दरम्यान आज होणाऱ्या सभेमध्ये युगेंद्र पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोनं 26,000 घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर केली आहे। सिडकोनं घरांच्या किमती तात्काळ जाहीर कराव्यात अशी मागणी ग्राहकांकडून केली जाते। मध्य रेल्वेच्या 12 डब्यांच्या उपनगरीय लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा आरक्षित कंपार्टमेंट तयार करण्यात येणार आहे। मालडब्यामध्ये 6 ते 7 ज्येष्ठ प्रवाशांसाठी स्वतंत्र बसण्याची सोय करण्यात येणार आहे। मुंबईच्या हवामानात बिघाड होताना दिसतोय। 21 अंशांवर घसरलेलं मुंबईचं किमान तापमान आता 24 अंशांवर आलंय आणि त्यामुळे मुंबईकरांना पहाटे थंडी तर दुपारी घामाच्या धारा लागल्यात। ऐन दिवाळीत हवामानातील बिघाडामुळे मुंबईकर हैराण झाले। दिवाळीपूर्वी खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्यांची दिवाळी यंदा कडू होणार आहे। खाद्यतेलाच्या किमतींमध्ये जवळपास 20% वाढ झाली असून त्याची चांगलीच झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसते। कोरोनानंतर आता स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं समोर आलंय। मात्र यावर त्वरित उपचार केल्यानं मेंदूचं नुकसान आणि इतर धोका कमी होऊ शकतो असं स्पष्ट करण्यात आलं। आता एक मोठी बातमी। मुंबादेवी मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेलेली आहे। शिवसेनेनं या मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे। यानंतर आता महायुतीमध्ये वाद उफाळून आले। माजी नगरसेवक आणि भाजप नेते अतुल शहा यांनी बंडखोरी केली आहे। अतुल शहा आज मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अतुल शहांच्या बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून यंदा दुप्पट विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। गेल्या वर्षी पुणे विभागातून 150 विशेष रेल्वे गाड्या धावल्या होत्या, तर यंदा एकूण 268 गाड्या धावणार आहेत। मुंबईसह उपनगरात सोन्याची 1500 कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे। लक्ष्मीपूजनापर्यंत सोनं 2000 रुपयांनी महागणार आहे। मुंबईतील रस्त्यांवर सर्रास अनधिकृतपणे फटाके विक्री करण्यात येते। ही विक्री रोखण्याचे प्रयत्न मुंबई महापालिकेकडून होत असून रस्ते आणि फुटपाथवर फटाके विक्रीला बंदी करणारं परिपत्रक नुकतंच जारी करण्यात आले। महाराष्ट्रात 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण राहील।
रब्बी हंगामातील पेरण्या संथगतीनं सुरू असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली आहे। 25 ऑक्टोबरपर्यंत सद्यस्थितीमध्ये 2,94,824 हेक्टरवर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या। गेल्या 2 आठवड्यांपासून बेस्टच्या ताफ्यातील भाडे तत्वावरील 280 बस कमी झाल्यानं बस ताफा 9% घटलाय। सध्याच्या घडीला बस करता प्रवाशांना सरासरी 45 मिनिटं वाट पाहावी लागते। भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग सुरू राहणार आहे। सलग सुट्ट्यांमुळे बाजार समिती प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मुंबई विद्यापीठाशी संलग्न विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वर्गात 75% उपस्थिती बंधनकारक आहे। नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे जनहित याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला दिले। आता एक मोठी बातमी, खडकवासल्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा आहे। कारण खडकवासल्याची जागा भाजपच्या वाट्याला गेलेली असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी उमेदवार दिलाय। मला पक्षानं एबी फॉर्म दिल्याचा दत्ता धनकवडे यांचा दावा आहे आणि आजच ते फॉर्म भरणार असल्याचं कळत आहे। खडकवासल्यामध्ये राष्ट्रवादी खरंच उमेदवार देणार की वडगाव शेरीतला तिढा मिटवण्यासाठीची ही प्रेशर टॅक्टिक्स आहेत अशी चर्चा सुरू आहे। धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी तुटीमध्ये वाढ केल्याशिवाय धान खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं ज्या संस्थांना शासनाच्या अटी शर्ती मंजूर नसलेल्या संस्थांना वगळून धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेऊन फ्लाय 91 या भारताच्या प्रादेशिक एअरलाईननं प्रवाशांसाठी मागणी केलेली आहे। पुणे गोवा आणि पुणे जळगाव या मार्गावर थेट दैनंदिन उड्डाणं सुरू केली आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2019 साली 11 कोटी रुपये एवढी संपत्ती होती। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2024ची संपत्ती 26 कोटी 11,85,000 रुपयांची त्यामध्ये वाढ झाली आहे। आता एक मोठी बातमी, खोल समुद्रात खलाशांमध्ये झालेल्या वादानंतर बोटीवरील तांडेलची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। आरोपीनं त्यानंतर बोट देखील पेटवून दिली। सिंधुदुर्गाच्या देवगड समुद्रात ही घटना घडली आहे। मासेमारीसाठी गेलेल्या बोटीवर खलाशानं आपापसात झालेल्या वादातून बोटीवरील तांडेलचा खून केला। देवगड जवळील कुणकेश्वर पासून खोल समुद्रात 15 वाव अंतरात दुपारी ही घटना घडली आहे। आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा हा बोटीवरून तांडल्याचा खून करून उडी मारून पलायन करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। तर रवींद्र नाटेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। रत्नागिरी येथील राजेवडा भागातील नुमान रफिक यांच्या मालकीची ही बोट मासेमारीसाठी निघाली होती आणि कुणकेश्वर इथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी आणि तांडेल यांच्यामध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यानं तांडेल रवींद्र नाटेकर यांचा खून केला। पंतप्रधान मोदी आज देशातील 51,000 तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र देणार आहे। सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते नियुक्तीपत्र वाटप करतील। धनत्रयोदशीच्या आणि आयुर्वेद दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी वृद्धांना भेट देणार आहेत। वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे। दाना चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये अनेक पायाभूत प्रकल्पांचं नुकसान झालंय। वीज पुरवठ्याच्या बाबतीत वादळाचा मोठा फटका राज्याला बसलाय। जिल्ह्यातील सुमारे 50,000 घरांना अद्याप वीज पुरवठा सुरू होऊ शकलेला नाही।